गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढील असणारे जे काही कविता जे काही घटक आहे त्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. आपण पाठीमागील तासिकेला जी काही प्रार्थना होती ती प्रार्थना म्हणजे आपल्याला कवितेच्या स्वरूपात दिलेली प्रार्थना, त्या प्रार्थनेविषयी आपण काय केली होती, माहिती पाहण्यास सुरुवात केलेली होती. आता त्या पुढील असणारे जी काही कविता जे काही अभंग आहे तर या अभंगाविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण कोणतंही कार्य करताना भगवंताला त्या ठिकाणी आपण काय करतो, याचना, आराधना, प्रार्थना म्हणजे जी काही सुरुवातीला पाहिले त्याच पद्धतीनं देवाची भक्ती करण्यासाठी, देवाची आपल्यावरती कृपा असण्यासाठी आपण देवाला त्या ठिकाणी देवाचा भक्त बनतो, दास बनतो, त्या ठिकाणी सेवक बनतो. दास म्हणजे सेवक. आणि तशाच प्रकारची असणारी पुढील कविता ती म्हणजे अंकिला मी दास तुझा, म्हणजे मी अंकित केलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी मी तुझा दास आहे हे काय करतात, सर्वजण ओळखतात. मी तुझा दास आहे, अंकिला मी दास तुझा. हा असणारा अभंग जी काही दुसरी कविता संतवाणी, या संतवाणीमध्ये एक पहिला भाग अंकिला मी दास तुझा, या अभंगाचे लेखक संत नामदेव, या संत नामदेवांनी लिहिलेला हा असणारा भगवंताविषयीचा अभंग. या अभंगाची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. अंकिला मी दास तुझा या कवितेची आज आपण माहिती घेणार आहोत. जी काही पुढील असणारी कविता आहे या कवितेची आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये असणारे अंकिला मी दास तुझा जी काही कविता आहे तर ती कविता सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय करायचे, अगोदर कविता काढायची आहे. ती कविता सर्वांनी, जी काही मी दाखवतोय ती कविता सर्वांनी पाहिजे. ती आपल्याला टेक्स्टबुक जे काय आहे तर त्या टेक्स्टबुक मधील असणारी 2 नंबर संतवाणी आणि या संतवाणी मधील 1 नंबर म्हणजे अ भाग जो आहे तर तो अभंग अंकिला मी दास तुझा संत नामदेव जे काय आहेत तर त्या संत नामदेवाची असणारी ही माहिती आपल्याला या ठिकाणी त्यांनी त्यांच्या या भगवंताला केलेल्या याचनेविषयी, आराधनेविषयी जी काही दिलेली आहे तर त्याविषयी माहिती आपण पाहण्यास सुरुवात करत आहोत. त्यामध्ये आपण सुरुवात करण्यापूर्वी या संत नामदेव या संताविषयी म्हणजे ज्या कवीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या संत नामदेव यांचा जन्म 1270 मध्ये म्हणजे इसवी सनापूर्वी 1270 आणि त्यांचा मृत्यू 1350 या साली त्यांचा असणारा मृत्यू झालेला आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे आणि त्यांनी हिंदीत ही रचना केली आहे. म्हणजेच या संत नामदेवांनी नुसतं मराठीमध्येच अभंग किंवा हे केलेलं लिहिलेलं नाही, कारण त्यांनी हिंदीमध्येही त्या प्रकारच्या काही रचना, काही अभंग हे हिंदीमध्ये सुद्धा लिहिलेले आहे. म्हणजे जी काही हिंदी आपली असणारी या देशाची मातृभाषा म्हणजे आपल्या राष्ट्राची राष्ट्रभाषा म्हणून जी काही आपण ओळखतो त्या राष्ट्रभाषा यामध्ये सुद्धा त्यांनी हिंदीमध्ये रचना केलेली आहे. आणि हे वारकरी संप्रदायातील एक थोर
संत कवी म्हणून यांना त्या ठिकाणी काय केलं जातंय, ओळखलं जातंय. म्हणजे हे काय आहेत तर या संत संप्रदायामध्ये म्हणजे जे काही वारकरी संप्रदाय आहे तर या वारकरी संप्रदायामधील थोर संत कवी म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. संत नामदेव जे आहेत तर त्यांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध आणि सरळ साधी सोपी आहे. म्हणजे सर्वांना बोध होईल अशा प्रकारची, सर्वांना समजेल अशा प्रकारची साधी सरळ सोपी भाषा आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. म्हणजे जे काही भागवत धर्म आहे तर या भागवत धर्माची पताका म्हणजेच काय तर जे काही ध्वज आपण म्हणतो तो ध्वज त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी उभारला म्हणजे भागवत धर्माचा. आणि शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. पहा जे काही शीख धर्म आहे तर आपण शिखांचं ओळखतो म्हणजे यांच्याविषयी असणारे जे काही त्यांचा असणारा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब तर या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांची असणारी 61 कवने म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी या जशा अभंग लिहिले तसे त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी त्यामध्ये आपण ओवी कवने म्हणजे जे काही वाक्य रचना किंवा वाक्य आहेत म्हणजे जे काही कडवे तर ते कडवे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी 61 अशा प्रकारचे आणि ती भक्त नामदेवजी की मुखबानी या ठिकाणी अशा प्रकारे त्या नावानं ती प्रसिद्ध त्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहे. आणि या प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. म्हणजेच संत नामदेवांनी या अभंग रचनेमधून या भगवंताविषयीचा असणारा दृष्टांत म्हणजे परमेश्वर कृपेची याचना म्हणजे परमेश्वराला त्या ठिकाणी माझ्यावरती तुझी कृपा असू दे असायला हवी आहे याविषयी याचना केलेली आहे, विनंती केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय याचना म्हणजे त्या ठिकाणी प्रार्थना विनंती याचना केली आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय केली आहे विनंती किंवा प्रार्थना केली आहे. म्हणजे प्रार्थना करण्याचं काम ही संत नामदेव या संत नामदेवांनी प्रार्थना करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर या भगवंताला या परमेश्वराला त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. आणि विविध दृष्टांतातून आपल्याला आता दृष्टांत पाहायला मिळणार आहे तर खालील अभंगातून म्हणजे जे काही कडवे आहेत तर त्या कडव्यामध्ये प्रत्येकाचं दृष्टांत दिलेला आहे. मग त्या ठिकाणी मनुष्य असेल, प्राणी असेल, पक्षी असेल तर यांच्याविषयी त्या ठिकाणी त्यांनी काय केले आहे तर एक दृष्टांत दिलेला आहे आणि त्या दृष्टांताद्वारे भगवंताला ते विनंती करतायत आणि विनंती केलेली आहे. ही विनंती आपल्याला या खालील अभंगाद्वारे काय करता येते पाहायला मिळते आहे. पहा सर्वांनी लक्ष द्या. मी एक वेळेस हा अभंग त्या ठिकाणी आपल्याला वाचन करून दाखवणार आहे. नंतर आपण एका दृष्टांताची असणारी सखोल माहिती त्याचं असणारं स्पष्टीकरण हे आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. पहा अग्नी माझे पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी या काजा आणखीला मी दास तुझा सर्वेची झेपावे पक्षिनी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हंबरते धावे वनवा लागलासे वने पाडस चिंतित हरणी नामा मने मेघा जैसा विनवितो चातक तैसा. पहा या अशा प्रकारचा असणारा वेगवेगळ्या दृष्टांत या अभंगामध्ये दिलेले या संत नामदेवांनी आणि ते आपण पाहण्यास सुरुवात करत आहोत. आणि हा जो काय असणारा अभंग आपल्याला या घटकाच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, या कवितेच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये आपण पहा हा जो काही घेतलेला अभंग सकल संत गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1661 संपादक प्राध्यापक डॉक्टर र गोसावी यांनी जे काही संपादन करण्याचं काम या अभंगाचं केलेलं आहे. म्हणजे अभंगाची लिहिलेली जी काही अभंग गाथा तर ही अभंग गाथाचे असणारे संपादक म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर र गोसावी यांनी याचं काम केलं आहे. आणि या संत नामदेवांची अभंग गाथा या अभंग गाथेतला असणारा हा अभंग क्रमांक 1661 सकल संत गाथा खंड पहिला आणि यामधील असणारा हा अभंग यामध्ये आपल्याला कवितेच्या स्वरूपामध्ये दिलेला अभंग आपण या ठिकाणी पाहत आहोत.
पहा, आपण आता एक एक दृष्टांत पाहायला सुरुवात करूया. अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. पहा, मग अग्नी माझे पडी बाळू म्हणजेच ज्यावेळेस अग्नी संकटामध्ये, म्हणजे अग्नी माझे पडे बाळू, मग अग्नी संकटामध्ये, अग्नी जसं संकट आहे, तर या अग्नीसारख्या संकटामध्ये जर लेकरू, बाळ म्हणजेच आपला मुलगा, म्हणजेच आपला असणारं लेकरू जर त्या ठिकाणी संकटामध्ये सापडलं असेल, तर या संकटामध्ये सापडल्याच्या नंतर माता म्हणजे जी काही आपली आई आहे, तर ही आई त्या ठिकाणी काय करते, धावे कनवाळ, म्हणजे तिच्या दयाळू वृत्तीमुळे तिला आपल्या मुलाचं असणारं, मुलावरती असणारं प्रेम, या प्रेमापोटी, त्या ठिकाणी मायेपोटी त्या ठिकाणी ती धावते, धाव घेते. तिला वाटतं की अरे माझा मुलगा, माझं बाळ त्या ठिकाणी काय आहे, कुठेतरी संकटात सापडलं की काय, त्याला काही संकट आली की काय, म्हणजे संकटाच्या वेळेस आई त्या ठिकाणी काय करते, आपल्या मुलाकडे धाव घेते. म्हणजे त्या ठिकाणी अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, म्हणजे माता त्या ठिकाणी काय करते, तर आपल्या मुलाला काही संकट असेल तर त्यावेळेस आपोआप माय जी काही आहे, तर ही आपल्या मायेपोटी, प्रेमापोटी त्या ठिकाणी काय करते, धावत जाते. म्हणजे तिला दया येते. दयाळू कनवाळू म्हणजेच काय, दयाळू वृत्तीने, तिचं स्वभावच दयाळू आहे. म्हणजे संकटामध्ये लेकरू सापडलं की ती आपोआप त्या ठिकाणी पळत जाते. तिला जे काही संकट येतं त्या संकटाला त्या ठिकाणी सामोरं जाण्यासाठी किंवा संकटातून बाहेर काढण्यासाठी आई त्या ठिकाणी काय करत राहते, धावत जाते. म्हणजेच अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू, म्हणजे बाळ म्हणजेच काय, तर आपलं असणारं लेकरू किंवा त्याला मूल, म्हणजेच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी काय करते, ती माता धावत जाते. म्हणजेच असणारी आई, त्याला आपण जननी असं मी काय करतो म्हणत असतो. म्हणजे माता, आई, जननी आणि कनवाळू म्हणजेच काय, दयाळू. म्हणजे या दयाळू वृत्तीमुळे त्या ठिकाणी माता काय करते, त्या ठिकाणी धावत जाते, पळत जाते आपल्या मुलाला या संकटातून वाचवण्यासाठी. आणि तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. पहा, मग जसं काय करते आई त्या ठिकाणी आपल्या लेकराला, बाळाला वाचायला संकटामध्ये असताना पळत जाते, धावत जाते, त्या दयाळूपणा दाखवते. मग तैसा धावे माझी या काजा, म्हणजे तू सुद्धा माझ्या कामामध्ये काही मला संकट आलं तर तू सुद्धा त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, धावत यायला पाहिजे. देवा, मी तुला विनंती करतोय की माझ्या कामामध्ये, काजा म्हणजे काय, तर माझ्या कामामध्ये, काज म्हणजे काम, काज म्हणजे काय, तर काम. माझ्या कामामध्ये मला जर काही त्या ठिकाणी अडचण येत असेल तर देवा तू सुद्धा माझ्यासाठी, त्या आई जशी पळत येते तशी तू माझी आईच आहेस. मग तू सुद्धा त्या ठिकाणी काय करायला पाहिजेस, माझ्या कामामध्ये तू त्या ठिकाणी काय करायला पाहिजेस, यायला पाहिजे. म्हणजे माझी या काजा, म्हणजे माझी या काजा तैसा धावे, अंकिला मी दास तुझा, म्हणजेच अंकित केलेला, अंकित झालेला मी तुझा दास आहे, सेवक आहे. आणि मी तुझा दास सेवक असल्यामुळे तू त्या ठिकाणी काय करायला यायला पाहिजेस, माझ्या या कामामध्ये त्या ठिकाणी मदत करण्यासाठी किंवा मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी तू धावत यायला पाहिजे. जसं पहिल्या दृष्टांतामध्ये सांगितले की आई आपल्या मुलासाठी काय करते, धावत येते, तसं तू सुद्धा काय करायला पाहिजेस माझ्या या कामामध्ये. कारण मी तुझा काय झालेला आहे, अंकित झालेला दास आहे. म्हणजेच अंकिला, अंकिला म्हणजेच काय, अंकित झालेला. म्हणजे मी तुझा त्या ठिकाणी काय आहे, तर माझं नाव जे काही आहे तर हे माझं नाव आपोआपच तुझ्या नावाखाली त्या ठिकाणी काय झालं आहे, लावलं गेलेलं आहे. म्हणजेच हे दास कोणाचा आहे, या भगवंताचा आहे, याचा आहे, त्याचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी माझं नाव आपोआपच अंकित झालेलं आहे. आणि माझं नाव अंकित झालेलं आहे म्हणून किमान तू माझं, जशा पद्धतीनं आई वडिलाचं नाव आपल्या मुला पाठीमागं कसं लागलं जातं, तसंच या ठिकाणी माझं नाव तुझ्या पाठीमागं लागलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय कर, तर तू माझ्यासाठी त्या ठिकाणी धावत यायला पाहिजे. जसं आई धावत येते तसंच तू सुद्धा माझ्या कामामध्ये त्या ठिकाणी काय करायला पाहिजेस, म्हणजे अडचण जी आहे तर ती अडचण दूर करण्यासाठी तू या ठिकाणी यायला पाहिजेस. म्हणजे जे काही माझ्या कामामध्ये अडथळा येईल त्यावेळेस. आणि अंकिला म्हणजे काय,
अंकीला म्हणजे अंकित झालेला, अंकीला म्हणजे अंकित झालेला, आणि दास म्हणजे सेवक, म्हणजे मी तुझा दास आहे, सेवक आहे, आणि मी तुझा दास सेवक असल्यामुळे तू त्या ठिकाणी काय करायला पाहिजेस, तर माझ्या कामामध्ये तू यायला पाहिजेस. म्हणजे त्या ठिकाणी मी अडचणीत सापडलोय, मग अडचणीच्या वेळी तू त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या मातेसारखी धाव त्या ठिकाणी काय केली पाहिजे, तू माझ्याकडे घेतली पाहिजेस. लक्षात येते काय चाललंय ते, समजलंय? पहा, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. पहा, मग आता दुसरा त्यांना त्या ठिकाणी दृष्टांत द्यायला सुरुवात केली आहे नामदेवांनी. मग दुसऱ्या दृष्टांतामध्ये ते सांगताहेत की सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. पहा, मग त्या ठिकाणी काय, सवेची, सवे म्हणजेच काय, लगेच्या लगेच त्या ठिकाणी काय होते, झेप म्हणजे त्या पक्षीने जी आहे, तर ही पक्षीने त्या ठिकाणी काय करते, भरारी घेते. तिला वाटतं की आता या जमिनीवरती, या धरणीवरती, म्हणजे या जमिनीवरती धरणीवरती त्या ठिकाणी काय होत आहे, माझं पिल्लू आता त्या ठिकाणी, माझं लेकरू हे काय करणार आहे, जमिनीवर पडणारच आहे. तोपर्यंत लगेच पक्षीने लगेच्या लगेच त्या ठिकाणी काय करते, लगेच झाडावरतून खाली झेप घेते आणि आपल्या स्वतःच्या पिल्लाला वाचवते. म्हणजे स्वतःच्या पिल्लाला तिला त्या ठिकाणी काय करायचं आहे, वाचवायचे. मग वाचवायचं तर त्या ठिकाणी तिला काय करावं लागणार आहे, झेप घ्यावं लागणार आहे. कारण जोपर्यंत त्या पिल्लाला त्या ठिकाणी पर येणार नाही, पंख येणार नाही, तोपर्यंत ते उडू शकतं का, नाहीये. मग ते जमिनीवर पडायला लागले, मग त्यावेळेस माता त्या ठिकाणी म्हणजे ती पक्षिणी जी आहे, तर ही पक्षिणी आपल्या पिल्लासाठी त्या ठिकाणी लगेच्या लगेच काय करते, जमिनीवरती झेप घेते. म्हणजे पिली पडताची धरणी, म्हणजे लगेच्या लगेच ती आपल्या या पिलाला वाचवण्यासाठी लगेच्या लगेच जमिनीवरती त्या ठिकाणी झेप घेण्याचं काम त्या ठिकाणी कोण करते आहे, तर ही पक्षिणी करते. काय आहे, सवे म्हणजे लगेच, सवे म्हणजे लगेच, झेप म्हणजे भरारी, आणि धरणी म्हणजे जमीन. काय आहे, धरणी म्हणजे जमीन, धरणीवरती जमिनीवरती ते बाळ पडायला लागले, लेकरू पडायले की लगेच त्यावेळेस त्या ठिकाणी काय होते, तर ही असणारी माता त्या ठिकाणी काय करते आहे, धाव घेत आहे. पहा पुढील दृष्टांत, भुकेले वत्सरावे, धेनु हुंबरत धावे. पहा, मग त्या ठिकाणी भुकेले वत्सरावे म्हणजे वत्सर म्हणजे काय, तर जे काही वासरू आहे, जे काही गाय, या गायीचं असणारं वासरू म्हणजेच त्या ठिकाणी आपण कालवड म्हणतो, तर जे काही कालवड किंवा त्या ठिकाणी असणारं वासरू आहे, तर ते भुकेले वत्सरावे. मग भुकेलेलं असल्यामुळे ज्याला भूक लागलेली आहे, आणि हे भुकेलेलं वासरू त्या ठिकाणी काय करतं, तर हंबरते, आवाज करत आहे. म्हणजे वासराच्या आवाजाने त्या ठिकाणी, म्हणजे वासरू आवाज करते, भूक लागलेली आहे आणि वासरू आवाज करतं, त्यावेळेस गाय त्या ठिकाणी धेनु हुंबरते धावे. धेनु म्हणजेच कोण, तर जी काही असणारी माता, जी काही गाय आहे, तर ही गाय त्या ठिकाणी हंबरत मोठ्यानं त्या ठिकाणी या आपल्या पिलाच्या प्रेमापोटी, दयाळूपणापोटी त्या ठिकाणी काय करते, धावत त्या ठिकाणी काय करते, तर जाते. म्हणजे हुंबरत धावे म्हणजे ती त्या आपल्या पिल्लाकडे, आपल्या या वासराकडे, या कालवडाकडे त्या ठिकाणी काय करत आहे, ती धाव घेण्याचं काम धेनु करते, गाय करते आहे. म्हणजे तिला त्या ठिकाणी लक्षात येते का, अरे माझ्या वासराला म्हणजेच माझ्या लेकराला आता भूक लागलेली आहे, आणि भूक लागली म्हणून ते ओरडते, मला त्या ठिकाणी जाणं कर्तव्यच आहे. म्हणून ती कुठेही असेल तरी तिला तिच्या पिल्लाचा असणाऱ्या या वासराचा आवाज आला की ती लगेच्या लगेच त्या ठिकाणी हंबरत हंबरत, म्हणजे ती ही आवाज करत त्या ठिकाणी काय करते, तर त्या गोठ्याकडे, त्या वासराकडे धाव घेण्याचं काम ही धेनु करत असते.
म्हणजेच ही धेनू त्या ठिकाणी काय करते तर या प्रकारचं काम करत असते. म्हणजे आपल्या मुलाला त्या ठिकाणी जी काही भूक लागली आहे तर त्याला भूक भागवण्यासाठी ती लगेचच्या लगेच धावत राहते. वत्सरावे म्हणजे त्या ठिकाणी वासराच्या आवाजाने. काय आहे वत्सरावे वासराच्या आवाजाने आणि धेनू म्हणजेच गाय म्हणजेच धेनू त्या ठिकाणी हुंबरत म्हणजेच आवाज करत त्या ठिकाणी काय होते लगेचच्या लगेच आपल्या वासराकडे त्या गोठ्याकडे काय करते धाव घेते आहे. पहा पुढील असणारा दृष्टांत. वनवा लागलेसे वनी पाडस चिंतित हरणी पहा. मग या वनवा म्हणजे जी काही आग आहे ही आग लागल्याबरोबर कुठे लागली आग तर या वनामध्ये. वन म्हणजेच काय तर या जंगलामध्ये. म्हणजे या वनामध्ये जंगलामध्ये ज्याही वेळेस त्या ठिकाणी काय होते तर ही असणारी काय आहे तर असणारी जी काही आग आहे तर ही आग लागल्याबरोबर त्या ठिकाणी काय होत आहे तर ही जी काही असणारं कार्य म्हणजेच कोणतं तर त्या ठिकाणी असणारी जी काही हरिण आहे या हरणीला माहित आहे की काय आहे की आपल्या यामध्ये काय झालेलं आहे तर या जंगलामध्ये आग लागली आणि आपलं पाडस म्हणजे त्या ठिकाणी हरणाचं असणारं पिल्लू तर हे पाडस म्हणजे हरणीचं असणारं पिल्लू त्या ठिकाणी कुठे अडकलेलं आहे तर या जंगलामध्ये. आणि जंगलाला तर आता वनवा लागलाय मग आपल्या पिल्लाला तर आपल्याला वाचवायचे म्हणून त्या ठिकाणी ती असणारी हरणी त्या ठिकाणी काय करते तर हरणी त्या ठिकाणी आपल्या पिल्लाला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी हरिणी त्या ठिकाणी काय करते धाव घेते. ती चिंतेमध्ये असते विचारात असते की आपलं मूल या ठिकाणी आता काय झाले गुंतले आपल्याला कसं याला वाचवता येईल म्हणून ती सदैव त्या ठिकाणी काय राहते चिंतेमध्ये त्या ठिकाणी विचार करते की या जंगलाला म्हणजेच वनवा लागलाय आग लागली आणि आग लागली आपलं तर या ठिकाणी पाडस आतमध्ये आहे मग याला आपण कसं वाचवावं. मग त्या पाडसाला वाचवण्यासाठी ती चिंतेमध्ये असते विचारात असते आणि त्या प्रकारचा असा असणारा हा दृष्टांत हाही आपल्याला त्या ठिकाणी काय होतो पाहावयास मिळतो. पहा वनवा म्हणजेच काय वनवा म्हणजे आग वन म्हणजे जंगल आणि पाडस म्हणजे जी काही हरणी आहे या हरणीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती हरणी त्या ठिकाणी काय करते या झेप घेण्याचं काम मग त्या ठिकाणी विचारामध्ये चिंतेमध्ये आहे की आपल्या या पाडसाला म्हणजे आपल्या या पिल्लाला आपण कसं वाचवायचे आणि कसं वाचवू शकतो म्हणजे हे वाचवण्यासाठी ती हरणी त्या ठिकाणी काय असते सतत चिंतेमध्ये आहे. पहा मग त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार करत असताना त्या ठिकाणी जी काही असणारी हरणी ही स्वतःच्या पिल्लाला त्या ठिकाणी वाचवते. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय केले की त्या ठिकाणी असणारे दृष्टांत पाहतोय म्हणजेच आईविषयी म्हणजे लेकराविषयी आपण पाहिलं म्हणजे जी काही आई मनुष्य याविषयी पाहिलं. पक्षिणी आहे पक्षिणीविषयी जे काय असणारी गाय आहे या गायीचा एक दृष्टांत आपण पाहिला आहे. त्यामध्ये जे काही असणारं प्राणी त्यामध्ये कोणता तर जो काही हरिण जी काय आहे तर या हरणी नावाच्या या प्राण्याविषयी म्हणजे ती आपल्या पिल्लाविषयी त्या ठिकाणी जशी चिंतेत असते तसंच त्या ठिकाणी नामा म्हणे मेघा जैसा विनवीचो चातक तैसा. पहा मग त्या ठिकाणी आणखी एक नामदेवांनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत म्हणजे काय नामा म्हणे मेघा जैसा. मेघ म्हणजेच काय तर असणारे जे काही ढग आहे तर या ढगाविषयी मेघ आणि ढग जे काय असणारा चातक पक्षी आहे हा चातक पक्षी काय करतो फक्त पावसाचंच पाणी पितो. मग त्या ठिकाणी तो काय करतोय या ढगाला त्या ठिकाणी विनवितोय की काय कर लवकर बरसण्याचं काम कर लवकर पाऊस पडायचं काम कर. म्हणजे मेघाला सांगतोय की पटकन पाऊस या ठिकाणी सुरू कर म्हणजे पाऊस सुरू केला तर मला त्या ठिकाणी काय होईल पाणी पिण्यासाठी मिळेल. म्हणून तो त्या ठिकाणी काय करतोय या मेघाला ढगाला त्या ठिकाणी विनंती करतोय म्हणे मग नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. मग जसा चातक पक्षी ढगाला विनंती करतोय की आता बरसायला पाहिजे आता पाऊस तू द्यायला पाहिजेस कारण मला खूप तहान मी व्याकुळ झालेलो आहे तसंच
हे असणारे जे काही असणारे नामदेव, तर हे संत नामदेव सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला असंच विनंती करतायत की हे भगवंता, मी तुला भेटण्यासाठी तुझ्या यासाठी मी तुला खूप विनंती करतोय. जसं चातक पक्षी जशा पद्धतीने हे करतोय, विनंती करतोय की पटकन पाऊस, म्हणजे मी तुला भेटीसाठी आतुर झालेला आहे. तुला मी विनंती करतोय की माझ्या कामामध्ये तू त्या ठिकाणी मला मदत करण्यासाठी, म्हणजे मला तुला भेटायचं आहे, तुला बोलायचं आहे, आणि त्यासाठी तू काय व्हायला पाहिजेस, मला भेट देण्यासाठी यायला पाहिजे. आपण अशा प्रकारचे असणारे जे काही दृष्टांत, जे काही आई आणि मुलाचं असणारं नातं, त्याच पद्धतीने असणारं जे काही पक्षिणी आणि पक्षिणीच्या या पिलाचं असणारं नातं, त्याविषयी जे काही आपण दृष्टांत पाहिलाय, आणि जे काही वासरू आणि गाय यांच्याही दोघांमधील असणारं ममत्व, माया, दयाळूपणा, प्रेम यांचंही आपण एक दृष्टांत पाहिला आहे. त्यानंतर जे काही हरणी आणि तिचं असणारं जे काही पाडस, त्यांचंही असणारं जे काही प्रेम आहे, एकमेकांविषयीचं माया आहे, तर याविषयी दृष्टांत पाहिला. आणि जे काही पुढचा दृष्टांत म्हणजे ढग आणि चातक पक्षी यांचा जो काही असणारा संबंध, म्हणजे चातक पक्षी हा काय करतो, पावसाचे पडणारे थेंबच म्हणजे जे काही पाणी आहे तेच पाणी पितो. म्हणून त्यांचा संबंध जसा आहे तसाच भगवंता तुझा आणि माझा आहे. म्हणून मी अंकेला दास तुझा, म्हणून तू काय कर, माझ्या कामामध्ये मला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी, किंवा मी विनंती करतोय की मला भेटायसाठी ये, म्हणून त्या ठिकाणी मी अंकेला दास तुझा. म्हणजे अशा प्रकारचा असणारा हा अभंग या संत नामदेवांनी छानसा असा दृष्टांत देऊन या ठिकाणी केला गेलेला असणारा हा अभंग आपणास या ठिकाणी काय होतो, पाहावयास मिळतो. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला हा अभंग समजला नसेल तरी पण आपण त्या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता. काही अडचण नाही. सर्वांनी शब्दार्थ लिहून घेतलेले आहेत. चालेल, ओके. उद्या येताना आपण हेच शब्दार्थ आणि जी काही असणारी आपली कविता, तर या कवितेचं आपण वाचन मी उद्या आल्याबरोबर आपल्याला याविषयी दृष्टांताविषयी माहिती विचारणार आहे. कोणता दृष्टांत आणि कोणी दिला आणि कशा प्रकारचा दृष्टांत आहे त्याविषयी माहिती मी आपल्याला विचारणार आहे. त्यामुळे आपण असणाऱ्या या कवितेचं व्यवस्थितपणे काय करायचे, वाचन करून यायचे आणि शब्दार्थ आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये लिहून यायचे. आपण क्वेश्चन आन्सर आपण नंतर पाहणार. धन्यवाद.